इथे चिमणीच्या हत्तीची माझी भांडणं चालू होती की कोणती सनस्क्रीन बेस्ट आहे. म्हटलं चला आजीला प्रूफ करूनच दाखवू की कोणती सनस्क्रीन बेस्ट आहे. आज ना मी खूप जास्त व्हायरल असलेल्या पर्पल सनस्क्रीनची ना टेस्ट घेणार आहे. तर सगळ्यात पहिली आहे ऍपल टेस्ट. त्यासाठी ऍपल कट करून अर्ध्या साईडला ना डर्मडॉगची सनस्क्रीन अप्लाय केली आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या ब्रँडची सनस्क्रीन अप्लाय करत आहे. बाहेर एवढं कडक ऊन होतं ना, त्या उन्हामध्ये जाऊन मी कट केलेलं ऍपल ना ठेवून दिलं आणि काही तासाने बघायला गेले तर ऍपल जसंच्या तसं होतं. या दोन्ही सनस्क्रीन पास झाल्या. दुसरी टेस्ट आहे स्वेट अँड वॉटर रेसिस्टन्स. तर एका ग्लासमध्ये डर्मडॉगची आणि दुसऱ्या ग्लासमध्ये दुसऱ्या ब्रँडची सनस्क्रीन टाकून घेतली आणि मिक्स केल्यानंतर डर्मडॉगची सनस्क्रीन ना अजिबात पाण्यात विरघळली नाही. तीच दुसऱ्या ब्रँडची सनस्क्रीन ना पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली. दुसऱ्या टेस्ट मध्ये सुद्धा डर्मडॉग विन. आता तिसरी टेस्ट आहे नो व्हाईट कास्ट. यामध्ये दोन्ही हातावर मी टेप लावून एका हातावर डर्मडॉगची सनस्क्रीन आणि दुसऱ्या हातावर अदर ब्रँडची सनस्क्रीन अप्लाय केली आणि टेप रिमूव्ह केल्यानंतर डर्मडॉगच्या सनस्क्रीनने अजिबातच व्हाईट कास्ट सोडला नाही. तर दुसऱ्या सनस्क्रीनचा पॅची लुक दिसतोय आणि ह्या टेस्ट मध्ये सुद्धा डर्मडॉग पास झाला. आता शेवटची टेस्ट आहे नो टॅन टेस्ट. यामध्ये मी दोन्ही हातावर टेपचे पॅचेस लावून एका हातावर डर्मडॉगची सनस्क्रीन आणि दुसऱ्या हातावर दुसऱ्या ब्रँडची सनस्क्रीन अप्लाय करून घेतली. आता टॅन टेस्ट करायची होती त्यामुळे मी गेले उन्हात फिरायला. थोड्या वेळ उन्हामध्ये टाइमपास केला. नंतर लक्षात आले की धुतलेली कपडे सुद्धा सुकवायचे आहेत. म्हटलं चला लागली सुकवून पण घेऊ. मग उन्हामध्येच कपडे सुद्धा सुकवून घेतले. आता बारी होती टेप रिमूव्ह करायची. तर हे बघा डर्मडॉगच्या सनस्क्रीनने ना अजिबातच टॅन सोडला नाही. तेच दुसऱ्या सनस्क्रीनने ना टॅन मार्क सोडलेला आहे. म्हणजेच यामध्ये सुद्धा डर्मडॉग विन झालं बरं का. तर ही आहे डर्मडॉगची अल्ट्रा व्हायलेट ब्राईटनिंग सनस्क्रीन आणि ह्या सनस्क्रीन मधला पर्पल कलर आहे ना तो हेल्प करतो आपल्या इंडियन स्किन टोन मधला ना येलो कलरचा टोन आहे ना तो न्यूट्रलाइज करायला. जेव्हा ही सनस्क्रीन मी चेहऱ्यावर अप्लाय करते ना इन्स्टंट असा ग्लो येतो. तुम्ही बघू शकता किती छान ग्लो करायला स्किन. ही सनस्क्रीन ना डर्मोलॉजिक अप्रूव्ड सुद्धा आहे बरं का आणि यामध्ये ना 4% नियासिनेमाइड आहे जे आपली स्किन ब्राईटन करून ना टॅन कमी करण्यास मदत करते. हे सनस्क्रीन ना अफोर्डेबल आहे आणि याला 4.5 प्लस रेटिंग सुद्धा आहे. माझ्या डे स्किन केअर रुटीनचा पार्टच बनलेली आहे ही सनस्क्रीन. यामध्ये SPF 50 असल्यामुळे स्किनला डॅमेज अजिबात होत नाही आणि ही माझी फेवरेट आहे कारण का तो फ्लॉलेस बेस देते आणि खूप जणांचे असे पॉझिटिव्ह रिझल्ट पाहूनच ना मी ही परचेस केलेली आहे. मला सुद्धा हवी असेल तर QR कोड दिलेला आहे, स्कॅन करून प्रोडक्ट खरेदी करा.